काही आध्यात्मिक रीतीने मरून गेलेले आहेत. गिधाडाने त्यांचा त्या उरूस दिलेला नाही. हाडं देखील गिळून गेले. मागमूस लागला नाही की काही कोणतरी ख्रिस्ती होता, हा होता हो ख्रिस्ती, असं आठवावं लागतं दिसला तर. का? गिधाडं खाऊन गेले. लक्षात असू द्या, आमचे करार, आमचं वचन, आमचे देवासोबत असलेले रिलेशनशिप, आमची आराधना, आमचे उपकार मानणे, आमचं वचन वाचणे, आमच्या प्रार्थना करणे, आमच्या जे काही गोष्टी देवाच्या वचनामध्ये लिहिल्या आहे त्या जर बंद पडत आहेत, याचा अर्थ गिधाड आमच्या छातीवर बसलेले आहेत, आमचे लचके तोडत आहे. पहिले डोळे काढतील, आम्हाला आध्यात्मिक रीत दिसणार नाही. पुढे सर्व गोष्टी चालू आहेत पण आम्हाला दिसत नाही. कारण गिधाड आमच्या छातीवर बसलेले आहे, आमचे लचके खात आहेत. आता आमचे हात वर होत नाही, हाताच्या हड्ड्याच गिळून घेतलेले. आमचे पायाच्या हड्ड्या डायरेक्ट गिळून घेतात, चावत नाही, डायरेक्ट गिळून घेतात पोटामध्ये. तुम्ही गुगल सर्च करा किंवा व्हिडिओ बघा युट्यूबवर गिधाडांविषयी, तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढे 1.5 फुटाच्या मोठी हाडं डायरेक्ट गिळून घेतात. आणि त्याच्यापेक्षा जर मोठी हाडं असतील तर ते काय करतात, ते हाडं आपल्या चोंचीच्या किंवा त्या पायाच्या पंजांमध्ये पकडतात, उंच भरारी घेतात आणि तिथून दगडाळ डोंगर असतो त्याच्यावर ते सोडतात आणि ते हाडं येऊन खाली पडतात, त्याचे तुकडे होतात. तेव्हा ते हाडं परत जाऊन गिळतात, सोडत नाही. ज्यांना गिळता येत नाही त्यांना ते आपटतात, आपटून त्याचे तुकडे करतात. सावध असायला पाहिजे आम्ही आमच्या करारामध्ये, आमच्या वचन देण्यामध्ये, आमच्या देवाबरोबर असलेल्या संबंधांमध्ये, एकमेकांच्या संबंधांमध्ये जो आलेला दुरावा आहे तो हे गिधाडांनी आमच्यातील अवयव गिळाल्यामुळे आलेला आहे. आता आम्ही मदत करू शकत नाही, आमचे हात तोकडे पडत आहे. नाहीच, गिधाडाने खाऊन टाकले. कोणत्याही हिंस्त्र प्राण्यापेक्षा हा हिंस्त्र पक्षी भयंकर आहे. का आमच्या डोक्यावर गिधाड गिरट्या मारत आहे. गिधाडाने गिरट्या मारायला सुरुवात केली तर नक्कीच तिथे काहीतरी मेलेलं आहे, नक्कीच मेलेलं आहे. प्रियांनो, आपण काढूया एपिस्करास पत्र 5वा अध्याय 15 ते 21. 14 पासून वाचूया. एफेस 5 14 ते 21 मध्ये लिहिलं आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रास्था जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवताल नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवाद करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. परमेश्वरा ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन राहा. ह्या गोष्टी आम्हाला करण्यास आज्ञा दिलेल्या आहेत. अरे निद्रास्था, अरे झोपलेल्या जागा हो, मेलेल्यातून उठ. अज्ञानासारखे मूर्खांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवताल नजर ठेवून जपून चाला. मूर्खांसारखे चालू नका, ज्ञानांसारखे चाला. नजर ठेवा, सभोवताल दूर दूर नजर ठेवा आणि जपून चाला. सांगितलं जपून, कारण गिधाड गिरट्या मारत आहे. या गिधाडांना फक्त एक थोडासा वास हवा आहे, मेरे कुजण्याचा वास. पापाची जी घाण आहे ते असे दुरून ओळखून घेतात कुठे सुरू आहे.
छोटस पाप केलं आपल्याला, छोटस आहे. त्या गिधाडांना त्या किलोमीटरवरून वास आलेला आहे. त्या गिधाडांना दुरून समजलेलं आहे इथे पाणी लिकेज आहे, आणि ते घिरट्या मारत जवळ येत आहे. सभोवताल नजर ठेवून जपून चाललेला आहे. वेळेचा काय करा, सदुपयोग करा. वेळेचा चांगला उपयोग करा. रेंगाळत आरामात टाइमपास करत मला वाटेल तेव्हा नाही, वेळेचा सदुपयोग करा. कारण दिवस वाईट आहे, दिवस वाईट आहे. कधी कुठे आम्ही चुकून जाऊ, एक पाऊल चुकून जाऊ, नीट टाकायला माहिती नाही. आणि असं लिहिलं आहे, तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने भरून व्हा. आत्म्याने ओतप्रोत व्हा. पुढे अध्यापिला आहे, स्तोत्र, गीते, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. नुसती चर्चमध्ये नाही. लिहिले काय ते चर्चमध्ये? चर्चपेक्षा तर बाहेर जास्त गरज आहे. कारण चर्चमध्ये तर मी 2 तास येतो आठवड्यातून. बाहेर बाहेर कोण म्हणेल मी ते फार मोठ्या प्रार्थना करल, मोठे हात वर करल, बाहेर बाहेर कोण करल? एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायनवाद करा. जेव्हा जमत नाही इकडे तिकडे, तेव्हा अंतकरणात कंटिन्युअस चाललं पाहिजे, गायनवाद करा. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टी बदल सर्वदा देवपित्याचे उपकार स्तुती करीत जा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे प्रियांनो आपल्या जीवनामध्ये, की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल कधी सर्वदा सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन राहा. एकमेकांच्या जो ख्रिस्ताचे भय बाळगतो तोच अधीन राहू शकतो. उर्मट गर्विष्ठ बाळगू शकत नाही, कारण त्यांच्यात ख्रिस्ताचं भय नाही. हे जे करार आहे, हे जे अर्पण देवाला हवं आहे, ज्यामध्ये देव माझा हात धरून ख्रिस्ताचं अर्पण स्मरून त्यामधून तो जात आहे आणि त्याने ठरवलं आहे मी याच्या बरोबर हा करार केलेला आहे, आणि मी एकेकाळी तो करार केला आहे ज्याला मी तारण म्हणतो, आणि मी ख्रिस्ती आहे असे म्हणतो, मी विश्वासू आहे असे म्हणतो. पण ह्या करारांमध्ये मी अजून टिकून आहे का? का माझ्या डोक्यावर गिधाड गिरट्या मारत आहे? छोटीस पाप, छोटस काही गोष्टी खाणं, कोणाला माहिती नाही अंधारात केलेलं मी एक छोटस पाप असेल माझ्या दृष्टीने काय नाही हो चालतं, एवढंच पण असेल हे मला माहिती आहे, पण त्या गिधाडांनाही माहिती आहे धरून त्याचा वास, त्याचा स्मेल त्यांना किलोमीटर वरून आलेला आहे आणि ते जवळ येत आहे, जवळ येत आहे. कशाला येत आहे? जवळ काय येत आहे? मला फाडण्यासाठी येत आहे, मला संपवण्यासाठी येत आहे, मला अख्ख्याचा अख्खा घेण्यासाठी येत आहे. ज्या हाताने मी ज्या गोष्टी करत आहे ते हातचे हात गिळून टाकतील. 1.5 फुटाचा हात असेल एवढा, डायरेक्ट त्या हड्ड्या गिळतात. तुम्ही बघा, इथे प्रोजेक्टर नाही तर आपण दाखवलं असते ती गोष्ट. त्यांना त्यांच्या नजरेपासून देवाच्या लपू शकत नाही, तो भाग वेगळा, पण सैतानाच्या नजरेतून लपू शकत नाही, कारण त्या सैतानीच गोष्टी आहे. त्यांना इथे केलं कनेक्शन, तिथे आज कोणतरी बकरा सापडला आहे आणि तिथे येतात. आणि प्रियानो,
एक गिधाड जवळ जवळ येत आहे. ह्याच्याने काय होत आहे? जर गिधाड फिरायला लागल्याचा अर्थ आहे माझा आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे, माझं मरण जवळ आलेलं आहे. कधी एक गिधाड जे वर घिरट्या मारताना दिसत आहे ते गिधाड अजून लेट केलं मी तर आता ते जवळ येऊन बसलेले आहेत. अजून उशीर केला मी अजून ते माझ्या जवळ येऊन शेजारी बसलेले आहे. अजून उशीर केला तर माझ्या छातीवर बसलेला आहे. आणि जेव्हा गिधाड छातीवर बसलेला आहे तेव्हा ती व्यक्ती मेलेली आहे, मेलेली आहे.